नमस्कार, मी अजित चव्हाण. रोकठोकमध्ये आपलं स्वागत. त्यांना कानपिचक्या दिल्या, त्यांची कानउघाडणी देखील केली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी अनेक सूचनाही केल्या. लोकसभा निवडणुकीमधल्या पराभवानंतर पवारांनाच मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करावा अशी मागणी पक्षातून होत होती. मात्र पवारांनी ही मागणी धोडकावून लावत पक्षात सामूहिक नेतृत्व असल्याचं सांगितलंय. पवारांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय? राष्ट्रवादीसारख्या व्यक्तिकेंद्रित पक्षात सामुदायिक नेतृत्व खरं होतं का आणि ते यशस्वी होईल का? भ्रष्टाचाराच्या आरोपांनी राष्ट्रवादीच्या प्रतिमेला तडा गेलाय का? विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी समोरची नेमकी आव्हानं काय आहेत यासारख्या प्रश्नांचा वेध आपण घेऊयात. राष्ट्रवादीच्या वाटेवर काटे या आमच्या विशेष कार्यक्रमात रोकठोकमध्ये. आणि या कार्यक्रमामध्ये आपल्याबरोबर चर्चेसाठी आहेत राज्यमंत्री सचिन अहिर. सचिनजी, स्वागत या चर्चेमध्ये आपलं. त्याचबरोबर आपल्याबरोबर चर्चेमध्ये आहेत रविकिरण देशमुख, ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक. डॉक्टर कुमार सप्तर्षी थोड्याच वेळात आपल्याबरोबर या चर्चेमध्ये असणार आहेत. आपण चर्चेला सुरुवात करूयात. देशमुख सर, आत्ता 15 तारखेचं षण्मुखानंदमधलं भाषण पवारांचं ऐकल्यानंतर तुमच्यातला पत्रकार काय सांगतोय? विधानसभा निवडणूक कशी आहे राष्ट्रवादीसाठी? सध्याची परिस्थिती पाहता राज्यामध्ये जे राजकीय वातावरण आहे ते या आघाडीसाठी अनुकूल नाही असं दिसतं. कारण याचे पडसाद आत्ताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उमटलेले आहेत आणि लोकसभा निवडणुकांची आकडेवारी असं सांगते आहे की जवळपास 240च्या आसपास, थोडंसं कमी जास्त होईल, या विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजप आणि शिवसेना आणि त्यांचे जे सहयोगी पक्ष आहेत त्यांना आघाडी आहे. तर यावरून थोडंसं चिंतेचं वातावरण आहे. अर्थात दोन्ही पक्षाचे, काँग्रेस आणि NCPचे नेते हे कितपत मान्य करतील माहीत नाही, कारण त्यांना त्याचा बचाव तर करावाच लागणार आहे. परंतु हे एक इंडिकेशन आहे, सूचक असं निकाल आहे हा लोकसभेचा. आणि त्यानंतर आघाडीमध्ये थोडीशी घाई सुरू झाली आहे. अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस अधिक आक्रमकपणा दाखवण्याचा प्रयत्न करते की आपण जनहिताचे निर्णय लवकर घेतले पाहिजेत, रिझल्ट लोकांना दिला पाहिजे. आणि यावरूनच दिसून येतं, कालही आपण पाहिलं की राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार जे म्हणाले की वेगवेगळ्या घटकांजवळ आपल्याला गेलं पाहिजे, नेत्यांनी जनतेसोबतचा दुरावा कमी केला पाहिजे, अमुक अमुक घटकांना सवलती दिल्या पाहिजेत. हे जे आहे, हे सगळं जे त्यांचं बोलणं आहे हे निवडणुकीच्या जवळ जाणार आहे आणि पक्षाच्या मागण्यात जणू काही पुढं करणार आहे. यावरून हे स्पष्ट होतं की राष्ट्रवादी काँग्रेसला पुढच्या विधानसभा निवडणुकांची चिंता लागलेली आहे आणि आपल्या पक्षाचं भवितव्य काय असेल याविषयी त्यांना घोर लागलेला आहे. अर्थात कुमार सप्तर्षी फोनलाईनवरून या कार्यक्रमामध्ये आपल्याबरोबर जोडले गेले आहेत. डॉक्टर कुमार सप्तर्षी, स्वागत या चर्चेमध्ये आपलं. राष्ट्रवादीच्या वाटेवरचे काटे असा आपला विषय आहे आणि इतकी सगळी वर्षे अनेक राजकीय पक्षांची वाटचाल महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघितलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची विधानसभेमधली वाटचाल कशी दिसते आपल्याला? 15 तारखेचं भाषण आपण ऐकलं असेल शरद पवारांचं, पक्षाध्यक्ष शरद पवारांचं. ते मित्र आहेत तुमचे जवळचे. कशी वाटते वाटचाल या पक्षाची? माझं असं म्हणणं आहे की कुठल्याही पक्षाचं जे भवितव्य ते त्याचं विजन काय, त्याला किती पुढचं दिसतं आणि त्याच्याकडचं नेतृत्व किती लोकांना रिक्रुटिंग करतं आपल्या पक्षामध्ये आणि त्यांना आपल्या एका ध्येयावर आणतं. एक पक्ष म्हणजे ध्येय समान, माणसं वेगवेगळी असं असतं. तर हे निकष लावून आपण जर बघितलं त्यांच्याकडे, नाही तर मग आपल्या सब्जेक्ट आपल्याला जे वाटतं ते येण्याचा धोका असतो. तर त्याच्यामध्ये एक असं पाहिलं की राष्ट्रवादीचं फाउंडेशन जे आहे ते काय आहे, तर सोनिया गांधींना देशाचं पंतप्रधान होण्यापासून रोखणे या विषयाशिवाय अन्य काय विषय होता की त्या परकीय नागरिक आहेत. पण आता गंमत पाहिली म्हणजे संसदेमध्ये इतरांनी सत्ता काय घेतल्या, त्यांनी संसद विवेक बुद्धीला हे करून केलं. पण त्या ख्रिश्चन आहेत म्हणून इन द नेम ऑफ गॉड असं नाही म्हणाल्या. त्या पूर्ण म्हणजे कदाचित मला असं वाटतं की आपल्याला लहानपणच्या जशा आठवडी असतात तेवढ्याच त्यांना इडलीची आठवडी असते. तर हा जो पाया आहे राष्ट्रवादीचा, त्यामुळे एक तर त्यांना फार काही वाढायला जागा नाही. त्यांनी एक वाढायला जागा आहे की ते जर काँग्रेसमध्ये गेले तर, कारण ते बिलॉंग टू काँग्रेस कल्चर तेही म्हणतात.
आता प्रश्न असा की एकूण काँग्रेसवाल्यांचं जे काही भरीत झालेलं आहे याच्यातून तो वर येताना काय मार्ग अवलंबतात? तर केवळ डावपाच्यानी वर येता येईल का? आता शरद पवारांचं ते आमचे मित्र आहेत, पण परवाचं भाषण मला अरण्य रुजन वाटलं की इतक्या दिवस विचारशून्यतेची उपासना आणि आता लोकांना तुम्ही विचार करताय आणि सगळ्या घटकाला भेटा आणि संपर्क करा. आता जे पक्षात तुम्ही रिक्रुटिंग केलेलं आहे ते लोक आपली संपत्ती वाढवायला, आपली सत्ता वाढवायला, आपलं भलं करण्याकरता आलेत. मग तुम्ही काय घेतलं त्यांना? त्याच्याशी त्याचं उत्तर आहे. सहकारातले सगळे लोक यावेळेला इनिफेक्टिव्ह झाले. तर याला काहीतरी फार मूलभूत हे करायला पाहिजे. तर पहिली एक कॉन्ट्रडिक्शन मिटवली पाहिजे ती म्हणजे राष्ट्रवादी आणि काँग्रेस याच्यामध्ये अंतर आहे सोनिया गांधी या विषयावरनं. ते संपल्यानंतर मग शरद पवारांची शक्ती थोडी वाढेल आणि मग त्यांनी जर इथून पुढे चांगले लोक रिक्रुटिंग करायचं ठरलं तर थोडाफार बदल होईल. नाही तर आता महाराष्ट्रामध्ये मोदी लाट नावाच्या लाटेच्या पोटात ज्या अनेक लाटा होत्या त्यामध्ये एक लाट अशी होती की मराठा समाजानं मराठा नेते नाकारले. ते असं म्हणाले की आमचं भलं होत नाही, यांचं मात्र भलं होतं. ही काय भानगड आहे? आम्ही निवडून देतो, आम्ही शिक्के मारतो आणि भलं त्यांच्या अंगावर सोनं येतं, त्यांच्या प्रॉपर्ट्या वाढतात, सहकारी साखर कारखाने आमचे असतात ते बुडतात आणि यांचे 4-4-5 सहकारी कारखाने होतात. ते एकदा यांना धडाच शिकवला पाहिजे. आता यांना धडा शिकवायचं कारण नाही, मोदीच चुकतंय, यांना परत आल्याला पाहिजे. अशी वेळ आली आहे का हिस्टॉरिकली? अशी वेळ आलेली नाही आता आणि अशी येणारही नाही. एवढं तर मोदी काळजी घेतील ना. आता ते लगेच हिंदुत्ववाद वगैरे आता बाहेर आणणार नाहीत. तर अशा वेळेला त्यांना काँग्रेस कल्चर जी ओरिजिनल आहे आणि जी ओरिजिनल गांधींपासून आहे तो गांधी समजून घ्यायला पाहिजे ना. आता गांधीवर भाषण द्यायचं म्हणलं तर त्यांच्याकडे माणूस नाही. म्हणजे कधी ज्यांना ज्या वेळेला गांधीची आठवण आली गेल्या 2-3 वर्षात राष्ट्रवादी काय किंवा काँग्रेस काय तिथं आमच्यासारख्या लोकांना बोलावं लागतं. म्हणजे जे त्यांचे वडील आहेत, जे राष्ट्रपिता आहेत त्यांचीच माहिती नाही ते कसं काय वाढणार? तर असे हे प्रश्न आहेत ज्याच्यापेक्षा रॅडिकल उपाययोजना केली पाहिजे. शरद पवार म्हणाले त्यात काही खोटं नाही, पण ते आता अरण्य रुजन आहे असं मला म्हणायचं. डॉक्टर कुमार सप्तर्षी, अत्यंत सविस्तर विश्लेषण आणि अत्यंत काळजीपूर्वक हे सगळे आम्ही ऐकत होतो. राष्ट्रवादीचे युवा नेते राज्यमंत्री सचिन अहिर आपल्याबरोबर इथं पक्षाची बाजू मांडण्यासाठी आलेत. सचिनजी, एक पवारसाहेबांचं भाषण सुरू असताना एक गोष्ट खूप महत्वाची वाटली, कार्यकर्त्यांच्या जवळ जा असं जेव्हा पवारांनी स्टेजवरून सांगितलं, उत्स्फूर्त षण्मुखानंद दुमदुमून गेलं सगळं. हे असं द्योतक आहे का की 15 वर्ष सातत्यानं स्थापनेपासून सत्तेत असलेला हा पक्ष, या पक्षात तुमच्यासारख्या तरुण नेत्यांची अपवाद वगळता इतर जे नेते आहेत ते कार्यकर्त्यांपासून तुटलेत असं वाटतं? हा परसेप्शन जो आपण जे लोकांमध्ये निर्माण झालेला आहे त्याच्याबद्दलचा त्यांनी सुतोवाच करण्याचं काम केलेलं आहे. कनेक्टिव्हिटी जर आपण बघायला गेलं तर 100% राष्ट्रवादी आणि त्याचा कार्यकर्ता ही कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणावरती आहे. परंतु साहेबांचा सांगण्याचा हेतू हा स्पष्ट होता की परसेप्शन जो लोकांमध्ये जे निर्माण झालेलं आहे त्या परसेप्शनमुळे जे कार्यकर्ता आणि नेता हा कुठेतरी एकत्रित नाही का, आणि मग तोच कार्यकर्त्याच्या पुढे जाऊन त्यांनी सांगितलं की तो जनतेच्या बरोबर आहे का, आणि विशेषतः जो एक कार्यकर्त्याचा वर्ग जो फक्त मंत्रालयाच्या अवतीभोवतीच फिरतो तो लोकांमध्येही नाही आणि विशेषतः पक्षाच्या सक्रिय सहभागीमध्ये नाही, हा बोलण्याचा त्याच्याचा मागचा हेतू होता. आपण जर तुलनात्मक आपण बघितण्याचा प्रयत्न आपण केला तर आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्रिमंडळातील लोक असतील किंवा नेते मंडळाच्या बद्दल कामाची ख्यातीमध्ये आजही कोणी सांगू शकत नाही की त्यांच्याकडे गेल्यानंतर कामाचा जो रिझल्ट जे ओरिएंटेड आपण म्हणतो हे रिझल्ट कधी मिळालेलं नाही किंवा दुर्लक्ष केलेलं आहे असं कधी झालेलं नाही आहे. साहेबांचा सांगण्याचा प्रयत्न एवढंच होता की तुम्हाला कनेक्टिव्हिटी वाढवावी लागणार आहेत आणि कनेक्टिव्हिटी अशा कार्यकर्त्यांबरोबर वाढवावी लागणार आहे की ज्याचा जनसामान्य व्यक्तींबरोबरचा संबंध आहे, हा त्याच्या मागचा हेतू होता. रविकिरण देशमुख, राष्ट्रवादीकडं खूप परिणामकारक खाती राज्य मंत्रिमंडळामध्ये सचिन अहिर म्हणतायत त्यात तथ्य काही प्रमाणात आपण नाकारू शकत नाही, पण पक्षाच्या नेत्याला इतक्या मोठ्या पराभवानंतर हे जे सगळे मुद्दे पुन्हा एकदा सांगायला लागले, हे द्योतक नेमकं कसलं आहे? 15 वर्ष स्थापनेपासून सत्तेत असलेला हा पक्ष, ज्या आपण अनेक असे मुद्दे आहेत ज्या गोष्टी आपण नाकारू शकत नाहीत. पवारसाहेबांनी आता शेवटी सांगितलं, मराठा आरक्षण असेल, मुस्लिम आरक्षण असेल, अनेक लोकांना ओबीसीमध्ये घेण्याच्या बाबतीतले निर्णय असतील, हे सगळं काँग्रेसच्या सोबत असल्यामुळे अनेक बाबतीत राष्ट्रवादीला योग्य ती भूमिका घेता आली नाही. त्याच्यामुळे राष्ट्रवादीची अडचण होते का?
काय नेमकं सांगाल या विषयावरती? आपण थोडंसं मागे जाऊया. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना 1999 साली झाली आणि नवीन पक्ष जो असतो स्थापन झालेला त्यालाच फक्त पक्ष वाढवण्याची सर्वाधिक चिंता असते. काँग्रेस हा पक्ष खूप जुना आहे, 100 वर्ष होऊन गेली. राष्ट्रवादी काँग्रेसला सुरुवातीपासून विस्तार करण्याचे वेध लागले होते, त्यामुळे या पक्षाने तरुण चेहऱ्यांना संधी दिली. सचिन अहिर हेही त्यांच्यापैकीच एक आहेत आणि किंबहुना मुंबईमध्ये ते पक्षाच्या वतीनं किल्ला लढवत असतात. असं आहे की त्यांनाही पक्ष वाढवण्याची चिंता आहे, तशी सगळ्यांनाच चिंता आहे. पण ही चिंता असतानाच नेमकं राष्ट्रवादी काँग्रेसने हे प्रोजेक्ट केलं होतं की आमच्याकडे सर्वाधिक युवा नेत्यांना आम्ही प्राधान्य देतो. म्हणजे आपण मागे ही चर्चा ऐकली की आर पाटील, जयंत पाटील, अजित पवार हे सगळे तरुण पिढीचं प्रतिनिधित्व करणारे मंत्री आहेत. तरी पण शरद पवार यांच्यासारख्या जुन्या जाणत्या, अत्यंत अनुभवी आणि राजकीय निवडणुकीच्या राजकारणात अत्यंत चाणाक्ष असणाऱ्या नेत्याला असं बोलावं लागतं. मला वाटतं हे कुठेतरी कलेक्टिव्ह फेल्युअर आहे, म्हणजे सामूहिक अपयश आहे. मग ते अपयश जे आहे ते केवळ राष्ट्रवादीचं आहे असं म्हणता येत नाही. मला वाटतं हे सरकारचंही अपयश आहे. कारण तुम्ही जेव्हा कार्यकर्त्यांच्या जवळ जा, जनतेपर्यंतचा दुरावा संपवा असं म्हणता, याचा अर्थ सत्तेचे जे फायदे असतात खालीपर्यंत पोचवायला पाहिजेत ते पोचवण्यात कुठेतरी सरकार म्हणून, दोन्ही पक्षांची आघाडी म्हणून कुठेतरी कमी पडतोय की काय? कमी पडलात असं मला तर वाटतं की त्यांच्या विधानातून हे ध्वनित होतं की तुम्ही जनतेशी जवळीक वाढवा, तुम्ही कार्यकर्त्यांच्या जवळ जा. म्हणजे काय तर एकंदरीत तुम्ही सरकार म्हणून जी काही कामगिरी बजावायची असते त्यात थोडेसे कमी पडलात असा त्याचा उघड अर्थ आहे. फक्त ते स्पष्ट बोलू शकत नाहीत कारण ते पक्षाचे अध्यक्ष आहेत असं मला वाटतं. नक्कीच या सगळ्या विषयामध्ये, या सगळ्या चर्चेमध्ये अनेक पुन्हा एकदा स्वागत. रोकठोकमध्ये राष्ट्रवादीच्या वाटेवरचे काटे आपण चर्चा करतोय. खूप महत्त्वाचा हा विषय आणि आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये सचिन अहिर आणि रविकिरण देशमुख आहेत, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक. देशमुख सर, मी आपल्याकडे येतो. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक मंत्र्यांवरती, जे मंत्री चेहरा होते, अनेक मोठ्या प्रमाणावरती ज्यांना जनाधार आहे अशा मंत्र्यांवरती विरोधी पक्षातल्या काही लोकांनी सातत्यानं भ्रष्टाचाराचे आरोप केले, ज्याचं नीट स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसकडून किंवा पक्षाच्या प्रवक्त्यांकडून माध्यमामध्ये होऊ शकलं नाही आणि त्या सगळ्याचाही राष्ट्रवादीच्या प्रतिमेला मोठा तडा गेला, मोठा फटका बसला असं वाटतं का? एकदम 100% खरं आहे. याचं कारण असं की जनमानसामध्ये या पक्षाची प्रतिमा अशी गेली की हा पक्ष घोटाळे करणाऱ्यांचा पक्ष आहे. त्याच्यावर तातडीनं खुलासा होऊन, चौकशा होऊन त्याचे निष्कर्ष लोकांपुढे यायला हवे होते आणि जर कोणी दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई पण व्हायला पाहिजे होती. पण मला वाटतं इथं कुठेतरी अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणाचा ह्या दोन्ही पक्षांना फटका बसतोय. अर्थात आता अलीकडं आपण ऐकतोय की या पक्षाच्या नेत्यांची मागणी आहे की चितळे आयोगाचा अहवाल तुम्ही तातडीनं खुला करा आणि व्हाईट पेपर जो श्वेतपत्रिका जी इरिगेशनवर काढली होती त्याच्या निष्कर्षाबद्दल तुम्ही काय करताय तेही लोकांना सांगा. तसंच आणखी जे काही आरोप आहेत या पक्षाच्या नेत्यांवर त्याच्याबद्दलही तातडीनं लवकर काहीतरी व्हायला पाहिजे अशी या पक्षाची मागणी आहे. अर्थात बाहेर मागणी का करावी लागते मला समजत नाही, कारण सरकार दोघांचं आहे. निर्णय या दोघांनी घ्यायचा आणि जनतेसमोर यायचं आहे की आम्ही अशा आहोत बघा, म्हणजे आम्ही निष्कलंक आहोत तर असे आहोत तर आम्ही हे कारवाई करतोय. हे न करण्याचा मोठा फटका बसलाय हे स्पष्ट आहे, एवढं मात्र नक्की. डॉक्टर कुमार सप्तर्षी आपल्याबरोबर आहेत. सप्तर्षी सर, मी आपल्याकडे येतो. भ्रष्टाचाराचे वेगवेगळे आरोप सातत्यानं पक्षाच्या प्रमुख नेत्यांवरती झाले, त्याचं निरसन नीटप्रमाणे झालं नाही माध्यमातून. आणि दुसरी गोष्ट अशी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन ओळखी प्रमुख आहेत, ते म्हणजे निवडून येणाऱ्यांचा पक्ष आणि दुसरं म्हणजे मराठ्यांचा पक्ष, अशी राष्ट्रवादी काँग्रेसची महाराष्ट्रामध्ये ओळख आहे. पक्षाच्या नेतृत्वानं किंवा नेत्यांनी, प्रवक्त्यांनी किती सांगितलं तरी ही ओळख पुसणारी नाहीये. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती सातत्यानं 2 निवडणुकांच्या मतं मागितली राष्ट्रवादीने. आजपर्यंत काय निर्णय झालाय आपल्याला माहिती आहे. या सगळ्याचा फटका बसला का राष्ट्रवादीला? निश्चितच. कसं आहे, तुम्ही एकदा आम्ही काँग्रेस संस्कृतीचे आहोत म्हणजे त्यांनी जागा एक ठेवलेली आहे की उद्या म्हणता येईल की स्वगृही आम्ही परत आलो. आम्ही मूळ काँग्रेसवाले भाऊच आहोत. पण मग आता ते एकमेकांच्या विरोधात सावत्र व्हावासारखे का भांडतात असा प्रश्न आहे. तर जसे काटे तसे काही फाटे आहेत, म्हणजे डायव्हर्सिफिकेशन आहे, वेगळे रस्ते आहेत. तर तो एक रस्ता म्हणजे शरद पवारांच्या मनात हा पक्ष राष्ट्रीय असावा. आमच्या पिढीचे कुणी माणसं प्रादेशिक पक्षाच्या बाजूचे नाहीत, कारण एकदा तुम्ही प्रादेशिक पक्ष केला की तो तिथल्या बहुल जातींचा होतो. तो मुलायम सिंगांचा असो नाहीतर लालूचा असो, त्या क्षेत्रातल्या बहुसंख्य जातीचा असतो.
म्हणजे लोकशाहीचा तो घात करतो. लोकशाही म्हणजे बहुमताचे राज्य, बहुसंख्य जातीचे नव्हे. म्हणून शरद पवारांच्या मनात जे राष्ट्रीय पक्ष करायचा आहे त्याच्याऐवजी तो प्रादेशिक करायचा आहे. बाकीच्यांना नको ते दिल्लीला जायला, इथले इथंच आपलं मुंबईला प्रश्न मिटले पाहिजेत, हे त्यांच्यातलं पॉप्युलर वाक्य आहे. दुसरं, तुमची संख्या नाही, मग तुम्ही सत्ते वाचून राहून खरं रिक्रुटिंग करा. काम करणारे कोण आहेत, आपली आयडिओलॉजी सांगणारे कोण आहे, तर नाही करता तुम्ही सत्ता हाच विचार सांगताय. म्हणजे संधी साधू लोकांशिवाय अन्य लोक तुमच्याकडे भरतीच होत नाहीत. बरं, हे सरकार मग चालवायचं ते नीट चाललं पाहिजे ना. संधी साधूंना वाव द्यायचा आणि पक्षाची प्रतिभा चांगली राखायची, तर मग गव्हर्नन्स चांगला करायला पाहिजे. तर यांचं कसं झालेलं आहे की ते असे खेड्यात म्हणे की तुम्ही आज लग्न का केलं बुवा? नाही, ब्रह्मचर्य सोसवत नव्हतं. म्हणजे ब्रह्मचर्य सोसवत नाही म्हणून लग्न करायचं, आणि लग्नानंतर संसार जमत नाही. तुम्ही काँग्रेस बरोबर जाताना काय लोकांनी सांगितलं, मॅन्डेट दिलाय का, जनादेश दिलाय काँग्रेस बरोबर जा, पण काँग्रेस बरोबर जमतही नाही, काँग्रेस बरोबर तुम्ही बाहेर पडत नाही. याच्यामध्ये तुम्ही एकूणच सर्वच निर्णयांचं पावित्र्य, सरकारी निर्णय, शासन निर्णय म्हणून जे एक पावित्र्य असतं त्याचा धाक दरारा, तो धाक दरारा राहिला नाही. तिसरी गोष्ट, फाटे काय फोडले. मगा रवी किरणनी सांगितलं ते बरोबर आहे. या पक्षाची इमेज मराठा का झाली, तर याची सुरुवात जेम्स लेन प्रकरणापासून झाली. ज्या इथे हल्ला झाला पुण्यामध्ये भांडारकर इन्स्टिट्यूटवर, त्याच्यामधल्या एकालाही सजा नाही झाली. याला राष्ट्रवादीकडे गृह खाते ते जबाबदार नाही का? 90 दिवसामध्ये चार्जशीट नाही ठेवलं तर आपोआप लॅप्स होतं, तर आपोआप त्यांचे आरोप संपले. आणि नाटकं केली, आणि त्याच्यावरच RR पाटील आणि यांचे नेते फिरत होते जेम्स लेन प्रकरणात. त्यांना वाटलं की आता प्रो मराठाला एक वातावरण आहे आणि अँटी ब्राह्मीण आहे. आता या पद्धतीनं तुम्ही जर पक्ष वाढवायला लागला, साहित्य संमेलन राग जाधव मराठा त्याचे अध्यक्ष, त्यांना सांगितलं मांडव जाळून टाकू. आता या संभाजी ब्रिगेड, छावा, या सगळ्या विनायक मेटे, या सगळ्या संघटना राष्ट्रवादीच्या लोकांनी वाढवल्या म्हणतात. म्हणजे ते नका का म्हणा, पण लोकांना माहीतच आहे. तर या सगळ्यांनी इतर समाज चिडला. हे शरद पवार करणार नाहीत. शरद पवार ते जे सांगतायत लोकांशी कनेक्ट व्हा, वेगवेगळ्या घटकांशी कनेक्ट व्हा. म्हणजे मराठेतर नावाचा एक समाज आहे महाराष्ट्रात, आणि कोणीही बहुसंख्य नाही. मराठा 51% नाहीत. इतर जर एकत्र आले तर मराठा अल्पसंख्याक होतात. आणि आता तर फार अवघड आहे, मराठा समाजच विरुद्ध गेला मराठा नेत्यांच्या. तर यांनी आत्मपरीक्षण करून पूर्ण आपल्या सगळ्या प्रवृत्ती सोडल्या पाहिजेत. जसं मागे नक्की आत्मपरीक्षण केलं पाहिजे. सप्तर्षी सर, असं तुम्ही म्हणताय. सचिन अहिर, मी आपल्याकडे येतो. या सगळ्यामध्ये 2 मुद्दे सुरुवातीचे. एकतर सप्तर्षी सरांनी जे सगळे मुद्दे उपस्थित केले ते तर आहेतच महत्वाचे, पण आपल्या नेत्यांवरती होणारे जे आरोप आहेत त्या आरोपांचं व्यवस्थित खंडन राष्ट्रवादी काँग्रेसकडून झालं नाही, हे मान्य करावं लागलं. काही प्रमाणावरती निश्चितपणे जे परसेप्शन ज्याला आपण म्हणतो आणि मीडियाच्या माध्यमातून केलं, त्यात कुठे उत्तर द्यायला आम्ही कमी पडलो, ही एक भूमिका असू शकते. परंतु एक गोष्ट निश्चितपणे होते, एक इग्नोरन्स ज्याला आपण म्हणतो, जी गोष्ट सत्य नाही तर त्यासाठी त्याला आपण का प्रत्युत्तर द्यायचं. पण ही गोष्ट पण नक्की आहे की ज्या वारंवार आरोप होत असताना पण जर तुम्ही काहीच बोलत नसेल तर लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न नेहमी पडत असतो की बी काहीतरी याच्यामध्ये निश्चितपणे आहे. आणि म्हणून ह्याला ठोस उत्तर देण्याची ज्यावेळी आम्ही सुरुवात केली, मला असं वाटते थोडाफार त्यासाठी उशीर कदाचित झाला असेल. एक गोष्ट नक्की आहे की जे प्रभावी काम करणारे लोकांना ह्यांनाच टार्गेट करण्यात आलं आणि तेही बिनबुडाचे आरोप करण्याची भूमिका घेतली. आजही ज्याचा उल्लेख रवीजीने केलं, मुळामध्ये ही मागणी आम्ही मंत्रिमंडळामध्ये असो बाहेर असो हे करण्याचा प्रयत्न यासाठीच करतोय, हे कुठेतरी लोकांमध्ये हे स्पष्टीकरण व्हावं. ही वस्तुस्थिती काय, श्वेतपत्रिकेची बाबतीतली जी किंवा आपण व्हाईट पेपर ज्याला आपण म्हणतो काढण्याची भूमिका ही विरोधकांनी घेण्यापेक्षा आम्ही घेण्याचा प्रयत्न केलं की जेणेकरून लोकांच्या समोर काय स्थिती आहे, कशा प्रकारे किती इरिगेटेड एरिया झालेला आहे, इरिगेशनमध्ये किती पैसे खर्च झाले, पैसे न दिल्यामुळे त्याचे कॉस्ट फॅक्टर्स कशा प्रकारे वाढले. आणि आजही आमचा आग्रह असा आहे की चितळी समिती असो किंवा आयोग असो त्याचाही रिपोर्ट्स लवकरात लवकर लोकांसमोर येणं गरजेचं आहे आणि त्यातून हे स्पष्ट होईल की काय वस्तुस्थिती होती. एक नक्कीच आहे, ज्यावेळी आपण काम करत असतो, ॲग्रेसिव्हली काम करत असतो,
हाही आपण एक दृष्टिकोन नेहमीच असतो की आपल्याला वाटत नाही, आपण काम करत जात असतो. जी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नेहमी घेतली. पण काही लोक जी आहेत ते हे कामाच्या प्रभावामुळे ते अस्वस्थ होत असतात आणि म्हणून काहीतरी असा आरोप करायचा आणि काहीतरी अशी वस्तुस्थिती न धरता असं काहीतरी आणायचं की ज्यामध्ये माणूस कुठेतरी भरटला जाईल किंवा कुठेतरी दिशाहीन होईल आणि तो ऑफ ट्रॅक कसं होईल हा बघण्याचा काही लोकांनी निश्चितपणे प्रयत्न केला आणि ते काही प्रमाणावरती यशस्वी जरी झाले असेल तरी देखील निर्भय रीतीने आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. विशेषतः आजही आपण प्रशासनाच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर उपमुख्यमंत्री असेल किंवा त्यांच्या खाली असलेली ही जी काही टीम आहे कामामध्ये रिझल्ट्स देणारी टीम म्हणून आजही लौकिक जो आहे तो प्रशासकीय दृष्टिकोनातून मिळवण्याचं काम आम्ही केलं. आघाडीचा धर्म पाळणं देखील तेवढीच गरजेचं होतं आणि म्हणून ज्या गोष्टी मनाला पटतायत नाही पटतायत त्याची जास्त वाच्यता न करता चर्चा न करता आहे त्याच परिस्थितीतूनच कसं काम आपण करून लोकांमध्ये जाऊ शकतो ही भूमिका सातत्याने पक्षाने घेतलेली आहे. अडचणी आहेत पण अडचणीला मात होऊ शकत नाही असं जर कोण बोलत असेल तर मला असं वाटते 99 साली हाच पक्ष ज्यावेळी देशामध्ये भारतीय जनता पार्टीचा पक्ष होता, केंद्रामध्ये इतरांची सत्ता होती, राज्यामध्ये युतीची सत्ता या पुढच्या 15 वर्षामध्ये जाणार नाही तरी वेगळं लढून आज आम्ही त्यावेळी हा एक पक्षाचं अस्तित्व देखील कोणाचंही पाठबळ नसता निवळ पवारसाहेबांनी असलेली संपूर्ण टीमच्या जोरावरती आम्ही इथपर्यंत येऊ शकलो आणि तीच जिद्द आणि जोम घेऊन मला खात्री आहे की हाच पक्ष विकासाच्या माध्यमातून पर्याय देऊ शकतो हे लोकांना आम्ही सिद्ध आमच्या प्रशासकीय कामाच्या माध्यमातून करण्याचं काम आम्ही करू शकलेलो आहोत. ते लोकांमध्ये प्रशासकीय काम राष्ट्रवादी काँग्रेसचं आजही चांगलं आहे असं म्हणतात सचिन अहिर. पण एक गोष्ट आहे 2009च्या निवडणुका जेव्हा होत होत्या त्यावेळेला मी पत्रकारितेत होतो त्या निवडणुका जुळवून बघितल्या होत्या. कुणी आजची परिस्थिती नाकारू शकणार नाही. 2009 आणि आजच्या परिस्थितीमध्ये प्रचंड मोठा फरक आहे. लोकांशी कनेक्ट व्हा असं शरद पवारांनी म्हटलंय. ते कनेक्ट होणं म्हणजे नेमकं काय? पुन्हा एकदा स्वागत चर्चेमध्ये. राष्ट्रवादीच्या वाटेवरचे काटे आपण चर्चा करतोय. रविकिरण देशमुख मी आपल्याकडे येतो. थोडक्यात उत्तर अपेक्षित आहे आपल्याकडून. शरद पवार म्हणतात आपल्या पक्षामध्ये सामूहिक नेतृत्व आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापनाच पवार यांच्या भोवती असणारे सगळे कार्यकर्ते एकत्र केले पवार साहेबांनी. पवारांचा पक्ष अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ओळख आहे. असं सामूहिक नेतृत्व आहे का राष्ट्रवादीमध्ये? नाही, त्यांच्या बोलण्याचा संदर्भ मी अलीकडच्या काही विधानांशी जोडतो. अलीकडे एक चर्चा अशी सुरू झाली, हे ज्या 7-8 दिवस झालं राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठका सुरू आहेत आणि अर्थातच पवार स्वतः त्या बैठका घेत आहेत. त्या बैठकीमध्ये मागणी अशी झाली की आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून स्वतः शरद पवार यांनी तयारी दाखवावी किंवा त्यांना प्रोजेक्ट केलं जावं. तर याच्यातून एक वेगळा अर्थ जात होता. तो अर्थ असा होता की जर राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा पुन्हा राज्यामध्ये नेतृत्व करण्यासाठी जर शरद पवार या ज्येष्ठ नेत्याची गरज पडत असेल तर मग तरुण पिढीनं काय केलं हा प्रश्न उपस्थित झाला असता. पवार हुशार आहेत. त्यांनी ह्या प्रश्नाला पुढे चर्चा सुरू होईल म्हणून त्यांनी पटकन सांगून टाकलं की सामूहिक नेतृत्वाकडे आपण जाऊया. म्हणजे त्यांनी एका अर्थाने स्वतःचं जे संपूर्ण केडर आहे त्या केडरला त्यांनी प्रोटेक्ट केलेलं आहे की आपण सामूहिक नेतृत्व. अर्थात पवार यांचं वय, त्यांचा अनुभव, त्यांचं ज्येष्ठत्व पाहता मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून ते स्वतः तयार होतील याविषयी अनेकांना शंकाच होती. पण त्यांनी काय केलं की कुठल्याही एका नेत्याचं नाव, तरुण नेत्याचं नाव पुढं करण्याच्या ऐवजी, कारण असं नाव पुढं केलं की पुढं काय होतं हे आपल्याला माहीतच आहे. कारण असंच प्रयत्न 4 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी झाला जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस तेही स्वतःही आहेत. शिवाय महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस 2004 साली हा काँग्रेसपेक्षा जास्त जागा जिंकणारा पक्ष होता. त्यावेळी या पक्षामध्ये अजित पवार असतील किंवा आणखी काही नेत्यांची नावं पुढच्या नेतृत्वासाठी चर्चेला येत होती आणि त्याचं पुढे पुढे काय झालं ना आज काय परिस्थिती आहे आपण सगळेच पाहतोय. ते पाहता त्यांनी अतिशय योग्य पद्धतीने हा मुद्दा बाजूला ठेवलाय असं मला वाटतं. डॉक्टर कुमार सप्तर्षी मी आपल्याकडे येतो. आता विधानसभेची निवडणूक येते. राष्ट्रवादी काँग्रेस समोरची मोठी आव्हानं कुठली वाटतात आपल्याला थोडक्यात? एक तर असं आहे की मागचा अनुभव लक्षात घेता आपण काही कुणी तुम्ही आम्ही भविष्यवेत्ते नाहीत. मागे काय घडलं त्यावरून अनुमान काढतो. तर मागे जनता पक्षाची एकदा लाट आली होती की सगळे खासदार 77ला नॉन काँग्रेस होते. पण ती लाट किती दिवस टिकली? ती 1.5-2 वर्ष टिकली. तर मोदीची लाट सुद्धा चूक वा बरोबर मान्य असो वा नसो
पण विधानसभेपर्यंत टिकणार, हे एक मान्य केलं पाहिजे. तुम्हाला न आवडणारे लोक निवडून येणार, यालाच लोकशाहीचा खेळ म्हणतात. तर याची मनाची तयारी ठेवली पाहिजे. आता याच्या अंतर्गत गेम करायचा, तर जे जे तुमच्यावर आरोप आहे त्याच्यातून तुम्ही मुक्त झालात असं लोकांना तुम्ही निदान जाणीव दिली पाहिजे ना. एक तुम्ही ढोंगी आहात असं एक आहे. आता काल राष्ट्रवादीचा वाढदिवस होता, एवढा मार खाल्लाय आणि त्याच्यामध्ये गरबा काय करत होते, नाचत काय होते, आणि ते आम्हाला टीव्हीवरनं पाहायला मिळत होतं. शरद पवार येईपर्यंत नाचत होते. आमचे मित्र जितेंद्र आव्हाड तर फार जोरात होते. ते हे काय कशासाठी, म्हणजे पराभव झालाच नाही असं तुम्हाला सांगायचंय का? तर हे अशा पद्धतीचा ढोंगातून त्यांनी मुक्त झालं पाहिजे. आणि दुसरं, शरद पवार मुख्यमंत्री झाले तर बरा कारभार करतील याबद्दल वादच नाही. पण त्याच्याबद्दल तरुणांना वाव काय, तर तरुणांच्या नावावर आता येणार आहे का राज्य, हाही एक विचार करायला पाहिजे. याचे 2-3 असे विचार करून निर्णय घ्यायला पाहिजे. आणि मला असं म्हणायचंय की ही आता अँटी मराठा लाट आहे मराठ्यांच्या मनात, मराठा नेत्यांच्या विरुद्ध. आणि माळी, धनगर, वंजारी यांच्यामध्ये मराठा म्हणून लाट आहे विरोधी. मराठा समाज फक्त नेत्यांविरुद्ध आहे आणि विशेषतः राष्ट्रवादीच्या आणि इतर. तर मग हा विश्वास गमावलेला विश्वास परत मिळवला पाहिजे. मायाला वाटलं पाहिजे की हा मराठा नाही, हा माझा एका पक्षातला एक आहे. धनगराला वाटलं पाहिजे, वंजाऱ्याला वाटलं पाहिजे, तर हे सुधारणा होईल ना. आणि एक सर्वात महत्वाचा मुद्दा तो यांच्यासाठी पण काँग्रेससाठी पण आहे. मी ज्या वेळेला विचारायचो की मोदीचं तुम्ही काय करणार आहात, मोदीबद्दल तुम्ही लढतच नाही, तुम्ही आधीच हातपाय गाळले, तर काय म्हणायचे काँग्रेसवाले, अहो त्याची काय काळजी करू नका हो, मोदीचा चेहरा बघून मुस्लिम आणि दलित आम्हालाच मतदार नाही ना, आमचं मत कन्सॉलिडेट करण्याचं काम मुस्लिम करतात, कारण त्यांना सेक्युलरिझम पाहिजे. म्हणजे सेक्युलरची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसवर नाही, ती फक्त मुसलमानांवर आहे. हे काय अंडरस्टँडिंग आहे, हे किती. नक्की. सप्तर्षी सर खूप महत्वाचे मुद्दे मांडलेत आपण. आपल्याकडे वेळ कमी आहे. मला शेवटचा समारोपाच्या आधी सचिन अय्यर यांच्याकडे जायचं आहे. सचिन अय्यर, खूप मोठी आव्हानं आहेत आपल्या पुढं. खरं तर एक महत्वाचं म्हणजे पवार साहेबांना मानणारा महाराष्ट्रात कार्यकर्ता आहे, राष्ट्रवादीला मानणारा जो कार्यकर्ता आहे, जो खऱ्या अर्थानं उन्हातानात राष्ट्रवादीचा झेंडा घेऊन मोटरसायकलवरून गावागावात प्रचार करत फिरतो, तो कार्यकर्ताही तुम्हाला येत्या निवडणुकीत सांभाळायचा आहे आणि मतही मिळवायची, लोकांची मनं जिंकायची. ही सगळी आव्हानं कशी 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 पार पडाली इतक्या कमी काळात? निश्चितपणे आपण पिळू. आणि कार्यकर्त्यांच्या जीवावरतीच हा पक्षाची स्थापना झालेली आहे. स्वतः साहेबांनी या अर्थी लक्ष घातलेलं आहे. साहेबांचा जो अनुभव आहे आणि विशेषतः त्यांच्या हाताखालची जी टीम आहे, एवढे प्रभावरीतीने काम करण्याचा प्रयत्न या अगोदर झालेला आहे, पुढे देखील आम्ही करण्याचं काम करू. सप्तशीजी जे म्हणत होते ही गोष्ट आहेत की जे बॅलन्स रीतीने करण्याची भूमिका जर कोणी केली असेल तर ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पक्षामध्ये पण केली, मंत्रिमंडळामध्ये पण करण्याचं काम केलेलं आहे. आणि साहेबांचा नेहमीच त्या वागण्यामध्ये किंवा काम करण्यामध्ये विकासाच्या माध्यमातून पण ती भूमिका राहिलेली. आणि आजही आम्ही सांगत असताना हे स्पष्ट सांगितलेलं आहे, धाडसीने सांगण्याचं आज नाही, अगोदर देखील सांगितलं की मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे. मिळत असताना कुठच्याही प्रकारे ओबीसी असेल किंवा इतर समाजाला धक्का न लावता, मला असं वाटते हा एक निर्णय जर झाला तर निश्चित या दोन्ही समाजामध्ये एक बॅलन्स निर्माण होईल. आणि हे शासनाने घडवलेलं आहे, हे शासनाने केलेलं आहे, हे लोकांपर्यंत जर आम्ही बिंबू शकलो तर सामाजिक, ज्याला आपण सोशल इंजिनिअरिंग म्हणतो, त्यामध्ये निश्चितपणे होऊ. त्याही व्यतिरिक्त जी केलेली जी कामं, राहिलेली जी कामं आहेत, या येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये जे शासनाने होऊ घेतलेले जे निर्णय आहेत, ते जे साहेबांनी जे सुतोवाच केलेले आहेत, ते आम्ही सर्वांनी मिळून निर्णय घेऊन जोमाने आम्ही लोकांमध्ये जाऊ. काय समज असतील, गैरसमज असतील ते दूर करून कार्यकर्त्यांचे एक संघाने, एक दिलाने, टीम वर्क म्हणून मला असं वाटते जाण्याचा आमचा पूर्ण प्लॅन तयार आहे. ते जर गेलो आणि जर लोकांमध्ये जर तो आत्मविश्वास आम्ही निर्माण करू शकलो तर निश्चितपणे आम्हाला खात्री आहे की विजय हा आमचा निश्चितपणे झाल्याशिवाय राहणार. सचिन अय्यर विजयाचा विश्वास व्यक्त करतात, पण 15 वर्ष स्थापनेपासून शरद पवारांच्या सारखा बळकट हात राष्ट्रवादीच्या घड्याळाला चावी देण्यासाठी होता, म्हणून राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे सतत सत्तेच्या दिशेनंच फिरत होते. आगामी काळ कसा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये काय होतं हे आता जनता दाखवून देणार आहे. नेमकं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवरचे हे काटे कशा पद्धतीनं आता ही सगळी नवीन मंडळी, नवीन टीम विश्वास दाखवल्या त्याप्रमाणे दूर करते का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. रोकठोकमध्ये आपण सर्व मान्यवर आलात, सहभागी झालात, धन्यवाद. इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा 24 तास. राहा एक पाऊल पुढे.
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.